जय महाराष्ट्र। तर बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेले आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे। महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी अपडेट आलेले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत एक महत्त्वाचं नवीन या ठिकाणी पत्र आलेलं आहे। एक नवीन तुम्ही या ठिकाणी GR म्हणू शकता। एक नवीन या ठिकाणी GR या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे। म्हणजेच काय, तर 2025 मध्ये तुमची जी पोलीस भरती होणार आहे त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। त्याबाबत एक बिनतारी संदेश या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। आता यावरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल की तुमची पोलीस भरती या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता तयारी लागणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघताय की पोलीस भरती कधी सुरू होईल, पोलीस भरतीचे फॉर्म कधी स्टार्ट होतील किंवा पोलीस भरती या ठिकाणी कधी निघणार आहे। तर त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। तुम्ही डेट चेक करू या, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे की कधी आलेलं हे पत्र आहे। तर तुम्ही या ठिकाणी डेट चेक करू शकता। 12/5/2025 रोजी हे पत्र या ठिकाणी पाठवलेलं आहे। आता या पत्रामध्ये काय माहिती दिली हे आपल्याला समजून घ्यायचे आहे, पण त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून एकही विद्यार्थ्यांचं होता कामा नये। सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एक महत्त्वाचा ठिकाणी बिनतारी संदेश या ठिकाणी आलेला एक महत्त्वाचं पत्र ठिकाणी जाहीर झालेलं आहे। तुम्ही प्रति बघू शकता कोणाला पाठवले आहे, तर उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवाडा, वणी, यवतमाळ, उमरखेड, पुसद, दारव्हा सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी शाखा यवतमाळ यांना मित्रांनो हे पत्र ठिकाणी पाठवले आहे। कोणापासून, तर बघा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्यापासून। ठीक आहे, आता बघा यामध्ये काय सांगितलेलं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। डेट तुम्ही बघू शकता 12/5/2025 रोजी, म्हणजेच याच महिन्यात आलेलं लेटेस्ट पत्र आहे। आता यावरून तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की तुमची पोलीस भरतीची ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे, तुम्हाला सुद्धा ठिकाणी तयारी लागणं गरजेचं आहे। तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, मेन मुद्दा हा आपल्याला समजून घ्यायचा आहे, म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि इकडे लक्ष द्या। तर बघा काय सांगितलेलं आहे, आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याकरिता सदर पोलीस भरतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे। म्हणजेच काय, तर तुमची जी पोलीस भरती आता होणार आहे तर ती पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याकरिता तुमच्या त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे। म्हणजेच काय, CCTV कॅमेरे त्या ठिकाणी लावले जाणार आहे आणि त्यासाठी तुमच्या ठिकाणी व्यवस्थितपणे ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली पाहिजे, यासाठी आता व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे। तरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पांढरकवाडा, वणी, यवतमाळ, उमरखेड, पुसद, दारव्हा तसेच सर्व विभागीय अंतर्गत येणारे पोस्टे वाहतूक शाखा येथे वाटप करण्यात आलेले व्हिडिओ कॅमेरे लक्षात घ्या। आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर ज्या ज्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी ग्राउंड होतं, ज्या ज्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडणार आहे त्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे ठिकाणी पाठवले आहे। तर लक्षात घ्या, हे व्हिडिओ कॅमेरे सुस्थितीमध्ये आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करणे तसेच आगामी होणाऱ्या पोलीस भरतीकरिता दुरुस्ती करायची असल्याने आपले कार्यालय तसेच पोस्टला देण्यात आलेले व्हिडिओ कॅमेरे चालू स्थितीमध्ये आहे किंवा नादुरुस्त आहे याची पडताळणी करून नादुरुस्त असल्यास त्या संबंधित सर्व साहित्यासह मेमरी कार्ड वगळून दिनांक 13/5/2025 ते लक्षात घ्या 13/5/2025 10 वाजेपासून खास दूतामार्फत पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा क्रमांक दिला आहे, यांच्याकडे जमा करावे। जे कार्यालय पोस्टे व्हिडिओ कॅमेरा पोलीस मुख्यालय येथे जमा करणार नाही त्या पोस्टे प्रभारी अधिकारी यांना सर्वस्वी जबरदस्त रतवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। यात कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। म्हणजेच या पत्रावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की काय सांगितलेलं आहे, तर ह्या पत्रामध्ये सांगितलेलं असेल की ज्या ज्या ठिकाणी तुमची पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्या ठिकाणी CCTV कॅमेरे ठिकाणी पाठवलेले आहे आणि ते कॅमेरे या ठिकाणी व्यवस्थित आहे की नाही याची या ठिकाणी मित्रांनो चेकिंग करायला सांगितलेलं आहे। जर का ते कॅमेरे चालू असतील तर तुम्ही या ठिकाणी ते कॅमेरे तुमच्या ठिकाणी लावायचे आणि व्यवस्थितपणे या ठिकाणी ती प्रक्रिया पार पाडायची। जर का कॅमेरे या ठिकाणी व्यवस्थित नसेल, काही कॅमेरे बिघाड असतील किंवा काही कॅमेरे या ठिकाणी खराब असतील तर तुम्ही ते कॅमेरे वापस या ठिकाणी पाठवायचे, ते आम्ही दुरुस्त करून तुम्हाला पाठवणार आहोत। आणि जर का तुम्ही ते व्यवस्थितपणे पार पाडले नाही किंवा ते चेकिंग केले नाही तर तुमच्यावर जी योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली जाणार आहे। आता यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की हे जे पत्र आहे तर ह्या पत्राचा अर्थ असा आहे की पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, कारण CCTV कॅमेरे पाठवले जात आहे। आता संपूर्ण जे काही मित्रांनो ग्राउंडची ज्या ठिकाणी तुमचे ग्राउंड होतील, ज्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडली जाईल त्यांना ठिकाणी निर्देश दिले गेले, त्यांना पत्राद्वारे संपूर्ण माहिती कळवली गेलेली आहे। आता फक्त यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला तुमची तयारी लागायची आहे। म्हणजेच काय, तुमची ग्राउंड
राऊंडची प्रॅक्टिस तुम्हाला चालू ठेवायची आहे, तुमचा अभ्यास तुम्हाला चालू ठेवायचा आहे. कारण की कधीही तुमची पोलीस भरतीच्या ठिकाणी प्रक्रिया ठिकाणी आता सुरू झालेली आहे. फक्त तुम्हाला ठिकाणी काय बघायचं आहे तर तुमच्या ठिकाणी आता फॉर्मसुद्धा भरले जातील, जाहीरसुद्धा तुमच्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर तुमच्या ठिकाणी आता प्रक्रिया पार पडणार आहे. कारण की संपूर्ण तयारी ठिकाणी चालू झालेली आहे. फक्त तुम्हाला आता ठिकाणी तुमची स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता सिग्नेचर तुम्हाला पाहायला मिळते. पोलीस अधीक्षक हे यवतमाळ माननीय कुमार चिंता यांनी सिग्नेचरसुद्धा केलेलं आहे या पत्रावर. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र होतं. संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. बिनतारी हा संदेशा ठिकाणी पाठवलेला आहे. यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की तुमची पोलीस भरतीच्या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तीही पारदर्शकपणे पार पडणार आहे. त्यासाठी CCTV कॅमेरा ठिकाणी पाठवले जात आहेत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा होणार आहे. त्यामुळे कोणताही घोटाळा होणार नाही. तुम्ही फक्त तुमची तयारी चालू ठेवायची आहे. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला पोलीस भरतीबाबत A to Z सर्व अपडेट ह्या चॅनलवरती पाहायला मिळते. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.